किडनी स्टोन साठी मूतखड्यांसाठी उपयोगी राहतात. तुम्हाला मी तुळशीचा चहा बोललेलो ना, तो हा चहा. याच्यात चहा पावडर नसते, दूध नसतं, पण हा चहा प्यायला खूप भारी लागतो. लोखंडासारखे वाजणारे दगड आहेत. बिया 2 वर्षापूर्वी टाकलेल्या आहेत, ते ह्या वर्षी उगवून आल्या. तो गेला. पिवळी कावीळ असते त्याच्यावरती सगळ्यात प्रभावी उपयोग आहे. त्याच्या जगभरातलं सगळं चॉकलेट जे बनतं ते ह्या झाडांच्या बियापासून बनतं. नमस्कार मित्रांनो, आपल्याला जायचं आहे सुरगाण्याची रानझोपडी बघायला. तर मी पहिले घरून निघालो आणि पोहोचतो चिराईला. तर आम्ही आहे आता चिराईला आणि इथं आम्ही चिराईच्या पेट्रोल पंपावरती आता पेट्रोल टाकायला जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे निघणार आहे. तर आपण आता पोहोचलोय सुरगाण्यात आणि आपल्याला जायचं आहे आज रानझोपडी बघायला. तर जायला आपल्याला इथून पुढून रस्ता आहे. इकडं वरती आहे सुरगाण्याचा पेट्रोल पंप आणि सरळ जो रस्ता जातो तो उंबरठाणला जातो. आणि आपल्याला इकडे जायचं आहे मानी रस्त्याला. इथून जवळपास 1 किलोमीटर असा रस्ता आहे जायला. तर नमस्कार मित्रांनो, आपण आज जाणार आहे रानझोपडी बघायला आणि इथून थोडंसं असं अंतर बाकी आहे. सुरगाण्यापासून आपण रस्ता बघितलाच किती असं अंतर आहे. सुरगाण्यापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा अंतर आहे. आणि इथं आम्ही एक स्टॉप घेतलाय आणि त्याच्यानंतर आपण आता तिकडे जाणार आहे. तर इकडं बघू शकता असं बंधारा भरेल आहे, पूर्ण असं पाणी पाणी, मस्त असं वातावरण आहे इकडं. तर आपण आता इकडं गाडी लावली आणि आपण आता मध्ये जाणार आहे. तर आपल्याला मध्ये जायला इथं 10 रुपये फी आहे आणि जर नुकसान केलं तर 500 रुपये दंड पण भरावा लागेल. तर जेणेकरून आपण काही मध्ये नुकसान नाही करणार याची काळजी घेऊ. हा, तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोय ना एका नवीन ठिकाणी. आज आपण आलोय सुरगाण्याची रानझोपडी बघायला आणि आपल्या सोबत आहेत थविल दादा. आपण आता त्यांच्याशी बोलू आणि त्याच्यानंतर पूर्ण ते माहिती देतील ते आपण बघू. नमस्कार, मी हर्षद थविल. इथे मी शेती करतोय आणि सोबत एक रानझोपडी कृषी पर्यटन नावाचं एक पर्यटन स्थळ चालवतोय. याच्यामध्ये आपण ज्या एंडेमिक वनस्पती होत आहेत त्यांचं कॉन्झर्वेशन करतोय. बाहेरची काही परदेशी झाडं आहेत त्यांची इथे लागवड करतोय. आपली देशी झाडांची लागवड करतोय. सोबत वर्ली पेंटिंग आहे, म्हणजे आपली आदिवासींची जी चित्रकला आहे ती आपण सगळेजण करतोच नागपंचमीला किंवा बैलपोळ्याला. तर त्याच्यामध्ये डीपमध्ये काम करतोय आणि सगळं असं टुरिझमचं, शेती बरोबर टुरिझम असा एक व्यवसाय करतोय. आता आपण मध्ये बघूयात. सुरुवातीला एंट्रीला ही अशी काही ना शोचीज अशी झाडं आहेत, वेली आहेत, मस्त फुलं फुलत आहेत तिला. इकडे हा बोगनवेला आहे. इकडे याल तुम्ही तर हे तुळशी वृंदावन आहे. याच्यामध्ये ह्या तुळशी असायचा एक तुळशीचा चहा आपण बनवतो. तो चवीला खूप भारी लागतोय, सगळ्यांनाच आवडतं. टेस्ट याची खूप वेगळी आहे. याच्याने तुमच्या शरीरातलं ऑक्सिजनची लेवल खूप वाढते. त्याच्याने तुम्हाला खूप फ्रेश वाटतं. आपण थोड्या वेळाने पिऊ येतो. त्याच्यानंतर ही अशी सकुलांची झाडं आहेत. ही एक माऊस जोडीची वेल आहे, विधारा नावाची, आपल्या जंगलात असते. याचा मोठा वेल त्या कडुलिंबाच्या झाडावरती आहे. इकडे या, इकडे आता ही आहे ना, तर ही रानवांग आहे, आपल्या जंगलामध्ये असते. पण हिचं आत्ता सध्या कोणी असं वापर करत नाही. हिचं आयुर्वेदिक महत्व खूप आहे. डोळ्यांविषयी खूप साऱ्या तक्रारी याच्याने बऱ्या होता. याला ही जी वांग लागली आहेत ना, ही अशी वांग लागलीत बघा. आता ही पिकलेली आहेत, ही कच्ची आहेत, याची फुलं आहेत. तर डोळ्यांविषयी खूप साऱ्या तक्रारी याच्याने बऱ्या होतात. याची भाजी जरी आपण करून खाली तरी आपल्या डोळ्यांच्या विकारांवरती खूप प्रभावी काम करतं. किंवा आपल्याला डोळ्यांना काही होऊच नाही तर याचे आपण रानभाजीमध्ये आपण याचा उपयोग केला पाहिजे. आता इकडे येऊयात. हा एक मोझॅक प्लांट नावाची वनस्पती आहे. कमळासारखी अशी डिझाईन करतो बघा. मी जवळून बघाल ना तर ही अशी डिझाईन करतो. जसं ऊन येतं तशी ही डिझाईन तयार करतो तो. याच्यामध्ये ही वर्ली पेंटिंग आहे. याच्यामध्ये आपण आपली जी संस्कृती आहे, म्हणजे आपण आदिवासी लोक मासेमारी पण करतो, जगतो पण. आपल्याकडे बांबू पण असतं, बांबूच्या वेगवेगळ्या वस्तू बनवतो आपण. तर अशी बांबूची झाडं, आपली संस्कृती, बैलगाडी, पाणी दाखवलं, त्याच्यामध्ये मासे ठेवलेले आहेत, त्याच्यात मासेमारी आहे, कासव आहे, अशा भरपूर गोष्टी याच्यामध्ये दाखवल्यात. या इकडे आता आपण रानझोपडीला एंट्री करतोय.
म्हणजे आपली जी रानझोपडी आपण सांगतो ती ही आहे. त्याच्या आजूबाजूला असं एकदम गार वातावरण राहण्यासाठी आपण छोटी छोटी तळी बनवली, त्याच्यामध्ये मासे आहेत, वॉटर लिली आहेत, आणि जेव्हा लाईट येते तेव्हा हे पाण्याचं सगळं चालू असतं. मग ही एक पाण्याचा असा इथे आवाज असतो की ते आपलं एक मेडिटेशन होतं. मग त्याच्याने आपण किती पण डोक्यात गणगण असलं तरी आपण शांत होतो त्याच्याने. मग हे अशी पाण्याची तळी आहेत. आपल्याकडे ना झाड्या लसूण नावाची एक वनस्पती असते, जंगलामध्ये असते, आयुर्वेदात लोक वापरतात. तर ती ही अशी असते. आता ही पावसाळ्यामध्ये हिरवीगार होऊन येते. आता सध्या उन्हाळ्यात ही सुप्तावस्थेमध्ये जाते. हा एक जसा हिरवा आहे, छोटं रोप आहे, हे आता वाढून याला फुलं येतात नंतर. मग त्या फुलांची पाकळीतून जे 2-3 पाकळ्या असतात ते आयुर्वेदिक लोक वापरतात. हा झाड्या लसूण झाला. इकडे याल ना तुम्ही, आता इकडे जो झाडावरती वेल गेलाय ना, आपल्या जंगलात असणारा गुळवेल किंवा गरवळीचा वेलच आपण म्हणूयात. गुळवेल हा आकाराने आणि साईजने वेगळा असतो. तर हा 55,000वरती चालतो. मेन जी आपल्याकडे पिवळी कावीळ असते त्याच्यावरती सगळ्यात प्रभावी उपयोग आहे. लिव्हर आपलं लवकर कव्हर करतो. त्याच्याने लिव्हर कव्हर असलं तर आपल्याला इतर शारीरिक गोष्टी होतच नाहीत. तर मग हा आपल्याकडे एक जरी वेल असला ना तरी आपल्याकडे डॉक्टरांकडे जायची गरज नसते. ही जी वनस्पती दिसते ना, आता ही पण सुप्तावस्थेमध्ये गेले. पावसाळ्यामध्ये हिरवीगार होऊन येते, तिला पानं फुलता, इथे फुल येतं. ही पेवटा नावाची वनस्पती आपल्या जंगलातच होती, आता पण काही ठिकाणी आहे. भात लावणी झाली की भातामध्ये खोचला जातोय, पण मग याचा ना मूळव्याधावरती त्याची कांदीचा उपयोग केला जातो. तर हा असा पेवटा, ही पण दुर्मिळ वनस्पती आहे. त्याच्यानंतर इकडे ना आता लोखंडासारखे वाजणारे दगड आहेत. आता मी तुम्हाला वाजवून दाखवतो. आता हा वाजत नाही, हा वाजत नाही, हा नाही वाजत, हे असे वाजले बघा. असे सगळे वेगवेगळ्या साऊंड मध्ये वाजणारे दगड आहेत. परत एक दुर्मिळ वनस्पतीमध्ये एक रुखा नावाची वनस्पती, रुखाळू नावाची असते ना, ती झाडावरती असते. तर ही अशी आता ही परत सुप्तावस्थेमध्ये जाते, परत पावसाळ्यातच जाते. हे जे असे वाढतायत ना, तर ही याची कांदी असते आणि हा पावसाळ्यात फक्त उगवून येतो. मग हा रुखाळू हा परत अल्सर आजारावरती वापरला जातो. आणि हा जी 300-400 वर्ष जुनी झाडं असताना, उंबराची झाली, पायऱ्याची झाली, आंब्याची झाली, त्याच्या डोलींमध्ये वाढतो. लोकांनी तो औषधासाठी आणला, परत त्याची लागवड नाही झाली म्हणून आता एंडेमिक मध्ये येतो. काही ठिकाणी, मोजक्या ठिकाणी फक्त नाही, म्हणजे आहे पण 2% कुठेतरी असेल तो. आणि तिथून बी तो आता जपला नाही तर तो हळूहळू संपून जाईल. म्हणून आपण इथे जे दुर्मिळ झाडांचा संवर्धनाचा विषय आहे ना, तो इथे पूर्ण करतोय. ही सुरुवातीची आपली रानझोपडी. आपल्याकडे सुरुवातीला एकच झोपडी होती, त्याच्यापासून आपण सुरुवात केलेली. जसं आपल्याकडे 2 पैसे आले तसं आपण एक एक वाढवत गेलो. इकडे परत हे पाण्याचं तळ आहे. आता याच्यामध्ये ही आहे ना, ही वॉटर लिली आहे. आपण सगळेजण कमळ यालाच बोलतो ना, तर हा कमळाचा प्रकार नसतो, वॉटर लिलीचा असतो. याच्यामध्ये पण नर आणि मादी असा प्रकार असतो. मग ही याच्यातली मादी आहे. मादीला कधी पण रात्री फुलं येतात. जेवढ्या पण मादीचे प्रकार असतात तेवढे रात्री येतात आणि सकाळी जोपर्यंत कडक ऊन होत नाही तोपर्यंत थांबतात. ऊन पडलं की ते मिटून जातं. आणि नर जे असतात ना ते सगळे तिकडे आहेत. नराचं वैशिष्ट्य आहे त्याची पानं जाडसर असतात आणि तो दिवसा फुलतो. म्हणजे जसं ऊन आलं ना 10-11 वाजता तो फुलतो, दिवसभर थांबतो, संध्याकाळी परत मालवून जातो. हा एक फिशबोन कॅक्टस आहे. माशाच्या काट्यासारखा याचा आकार आहे हा फिशबोन कॅक्टस. इकडे ही वेली कोरफड अशी वेली सारखी वाढत जाते. इकडे याल तर मध्ये काही वॉर्ली पेंटिंग जे करतो ना त्याचे 2-3 नमुने आहेत. या इकडे आता आपण केक खातो, केक वरती एक लाल कलरची चेरी असते ठेवलेली लाल. तर आपल्याकडे ते ओरिजिनल मिळत नाही, मग पपईचं टुटी फ्रुटीचं बनवतात, कलर आणि साखरेमध्ये मिक्स करून ठेवतात. पण ओरिजिनल थायलंड चेरीचं हे झाड आहे. याला मग ती कलकत्ता चेरी पण बोललं जातं. आणि याला जी चेरी लागते ती आंबट असते, तुरट आंबट, आणि ती केक वरती ठेवण्याची जो ओरिजिनल केक झाला त्याच्यावरती ठेवलं जातं. इकडे जी तुम्हाला फळं लागलेली दिसत आहेत ना, ही अशी सगळी आहेत. इकडे फळं खोडायला लागलेले किंवा हे माझ्या हातामध्ये हे कोकोआचं झाड आहे. याच्या जगभरातलं सगळं चॉकलेट जे बनतं ते ह्या झाडांच्या बियापासून बनतं. याच्यामध्ये आता हा असा वाचतोय ना, खटखट वाचतो, म्हणजे हा परिपूर्ण झालाय. मग याच्या बिया काढायच्या, त्या वाळवायच्या, अशा 15-20 दिवस कडक वाळल्यात की त्या भाजायच्या. भाजली की त्याची पावडर करायची. मग त्याच्यामध्ये दूध साखर टाकून ते टाकलं, मिक्स केलं की ते आपण जसे चॉकलेट खातो तसे चॉकलेट बनते याच्याने. पण हे ओरिजिनल चॉकलेट थोडंसं कडू लागतंय, जे आपण डार्क चॉकलेट बनतोय ना त्याचा हा प्रकार. याला ही जी फळं लागलीत ना, इकडे ही फळं आहेत, इथे आहेत, किंवा ही इकडे मध्ये लागलेली आहेत. हा स्टार फ्रूट आहे, कमरद. हा पण आंबट तुरट लागतो, पण खायला मस्त चव असते याची. इकडे परत इकडे फळं लागली, तिकडे परत मोहर पण येतोय नवीन.
मग हे स्टार फ्रूट हे वर्ष पण हे दाखवलं हे सादड्याचं सादड फळ पण सांगतात. सादड. पण सादड्याचं फळ आणि याचं फळ सारखं फक्त आपण सादड फळ खात नाही. हा. नाही, सादड्याचं फळ खात नाही आणि याला पण सादड फळच बोलतात, पण हे खाल्लं जातं. त्या सादड्याच्या झाडामध्ये फळ आहे आणि त्याला असा मांसल भाग काहीच नसतोय, पूर्ण असे काहीच नसतं त्याच्यामध्ये. त्याचं पण ते स्टार सारखं राहतं. Same आहे. हे थोडंसं लांबट आहे. हा सेम आहे, फक्त याचा जो मांसल भाग आहे ना तो भरीव असतो, याच्यात रस असतो. त्या सादड्याच्या फळामध्ये रस नसतो. म्हणजे हे आता कच्चे आहेत का पिकलेले आहेत? कच्चे आहेत अजून, असं एवढा हाता एवढा मोठा होतो, मग पिकल्यावरती पिवळा पडतो. आता हा हिरवा आहे, मग पिकल्यावरती असा गोडसर अशी चव घेतो. हा याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक खूप तुरट लागतो जो आपण नाही खाऊ शकत, आणि हा गोडसर आहे, हा आपण खाऊ शकतो. हा स्टार फ्रूट झाला किंवा कोकणातलं कमरद. ही जी आहे ना आता इथे दिसते ना, ही कोथिंबीर आहे. आपण जे खातोय ती कोथिंबीर, आणि ही कोथिंबीर खूप वेगळी नाही, चायनीज कोथिंबीर बोलतात किंवा आसामची कोथिंबीर आहे. तिकडचा जो तिबेट, आसाम, तिकडचा जो जंगली पट्टा आहे ना, तिकडे सगळे जंगलामध्ये ही आढळते. पण मग ही आपण याला ओरिजिनल कोथिंबीर म्हणायला काही हरकत नाही, कारण हिला खत बीत काहीच द्यावं लागत नाही, गवतासारखी येते आणि वर्षभर चालते. ही हिला तुम्ही पाणी 15-20 दिवसात दिलं तरी ती जगते. आणि आपल्याकडे जी कोथिंबीर आपण 1 महिन्यासाठी करतो ना, तिला जो खूप मुसळधार पाऊस पडला किंवा ती शेरली जाते किंवा मरून जाते, तसं हिला काही प्रॉब्लेम नाही, रफटप असते. आता हे याला बी आलं की ते परत पडेल आणि ते सगळीकडे उगेल. इकडे आहेत ना हे सगळे कॅक्टसची झाडं, वाळवंटी झाडं आहेत ना, हे सगळी वाळवंटाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याकडे फक्त 2% आहेत, अजून याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात ते आहेत. इकडे जे तुम्हाला हा वॉटर लिलीचा किंवा वॉटर लिली दिसते ना, तर ही एक कास पठार आहे ना साताऱ्याचं, त्याच्यामध्ये कास तलावामध्ये असणारी सगळ्यात छोटी वॉटर लिली, एवढेच फुलं असतात. याच्यामध्ये सफेद पिवळा असे वेगवेगळे प्रकार असतात. तर आपल्याकडे हा सफेद आहे, दिवसाला ही अशी 100-150 फुलं फुलतात. यांचं लाईफ एका दिवसासाठी एकच दिवस असतं. जशी ती वॉटर लिली असते ते एक फुल फुललं तर 3 दिवस टिकतं ते, तसं हे सकाळी उमलतं तर संध्याकाळी महालून जातं. आणि तो गोल पानाचा दिसतोय ना तिकडे, तो ओरिजिनल कमळ, जो आपण कमळ पहिलेला शिकलो किंवा जो आपण कमळ बोलतोय ना, तो तर कमळाचं वैशिष्ट्य आहे की त्याचं पान गोल राहतंय आणि फुल पाण्यापासून 5-6 फूट वरती येते आणि फुल खूप मोठं राहते, म्हणजे जवळपास 1 फुटाचा डायमीटर राहतो त्याचा. मग ते ओरिजिनल कमळ. इकडे ना आता ही रानवाट बनवतोय, पण रानवाटेचं अजून काम सुरू आहे. याच्यामध्ये जे आपण तुम्हाला दुर्मिळ झाडं वगैरे बोलत ना, फळझाडं, परदेशी झाडं, दुर्मिळ झाडं, फळझाडं, त्याची औषधी वनस्पती, त्याची सगळी तिकडे लागवड आता हळूहळू सुरू आहे. त्याला अजून 1-2 वर्ष ते डेव्हलप होता लागेल. रानवाटेची तिकडे एंट्री आहे. इकडे जे आहे ना, इकडे आता तुम्हाला ही जी रोपं दिसत आहेत ना, आता तुम्ही येण्याच्या अगोदर याची बाकीची अर्धी रोपं मी वाहिली तिकडे, दुसरीकडे आता शिफ्ट करतोय उन्हाळ्यात पाण्याच्या सोयीनुसार. तर आता आपला इथला मेन उद्देश काय, जे दुर्मिळ वनस्पती होत आहेत ना आपल्या जंगलातल्या, ज्याचं आयुर्वेदिक महत्व खूप आहे, तर त्याच्या बिया गोळा करायच्या, त्याची रोपं उगवायची आणि ती जमीन परत आपल्याला लावायची, म्हणजे त्याचं एक कुठेतरी कन्झर्वेशन होईल, त्याचं लोकांना महत्व पटवून दिलं सांगता येईल आणि आपल्या रानभाजीसाठी त्याचे फळ उपयोगी येतील. त्यामुळे ह्या वर्षी करवईचं झाड घेतलेलं आहे. याच्या बिया 2 वर्षापूर्वी टाकलेल्या आहेत, ते ह्या वर्षी उगवून आल्यात. त्याला 2 वर्ष लागतात. सागवण तरी 1 वर्षात उगवून येते, हिला 2 वर्ष लागतात. मग ह्या काळ्या पिशव्या त्याच्यामध्ये बिया टाकल्यात, त्या उगवून आल्यात, मग त्या छोट्या पिशव्यांमध्ये शिफ्ट केल्यात. आणि याचा उपयोग असा की आपल्याकडे पूर्वी हाड वगैरे मोडलं गेलं ना शरीराचा, तर याची साल काढताना ते प्लास्टर सारखं लावलं जातं, म्हणजे हाड लवकर जोडलं जातं. आणि याच्या पानांची राजेशाही पत्रावर बनायची जेवायला. आपलं आता आपण केळीचं पान करतो किंवा पळसाचं पान, तेंदूचं पान जेवणासाठी वापरतो. सगळ्यात 1 नंबर जेवायला पान करवईचं राहतं. याची फळं कासव खातो आणि पिकल्यावर त्याचा आंबा आणि अननसाचा मिक्स फ्लेवर कसा येईल तशी याची चव राहते. जर ही हिरवी फळं राहिली तर आपण रानभाजी म्हणून पण खाऊ शकतो, ते ऑलरेडी औषधीच आहे. मग आधीचे लोक खायचीत. मग मी लहान होतो माझ्या गावाच्या टेकडीवरती एक झाड होतं, आता ते गेलं, संपलं. मग मला एक जाणवलं की अरे आता ही अशी सगळी झाडं संपली तर मग ते नाही माहिती होणार. मला माहिती होतं, माझ्या पुढच्या पिढीला काहीच माहिती नाही होणार, म्हणून हे सगळं आता हे काम करतं. इकडे जी ही मी तुम्हाला रानवाटेसाठीच परत फळझाडं जी बोललो ना, तर ही सगळी अशी बाहेरच्या देशातली फळझाडं आहेत. त्याच्यामध्ये झालं ॲमेझॉन ट्री ग्रेप झालं, जम्बोटिकाबा झालं, मिमी सपोटे झालं, जम्बूबिरा झालं, केपल झालं, लुंबा झालं, पर्सिमन झालं. तर अशी ही खूप वेगवेगळी अशी 35 प्रकारची फळझाडं आणली. ती आता क्वारंटाईन झाली, त्यांनी नवीन पालवी टाकली. आता ते आपण परत ही आता ह्या पिशवीमध्ये ना 1 वर्ष वाढतील. पुढचा पावसाळा आला की आपण परत ते खड्डे खोदून आपल्या रान वाटेल ते आपण लावून देणार.
हे ना असंच काहीतरी सर्च करत राहायचं गुगलला, कोणाचे कॉन्टॅक्ट मिळाले त्यांशी संपर्क साधायचा. मग ते कुरिअर सर्व्हिसने केरळवरतून नाशिक किंवा डायरेक्ट वेस्ट बेंगॉलवरतून नाशिक असे येत राहतात. मग नाशिकवरून आपण कलेक्ट करायचे ते. तर अशी ही इथली ही झाडं इथे वाढवून घेतो आणि परत हे लावतो शेतामध्ये. इकडे परत हे सुरंगीचं झाड आहे. गेल्या 5-6 वर्षापूर्वी आपण बकुळीची झाडं तयार केली, ओरिजिनल बकुळ. त्याची बकुळीची 6 फुटाच्या वरती झाडं गेली, ती आता आपण तिकडे लावून दिली. आणि हे म्हणजे तितकंच महत्व असणार हे सुरंगीचं कोकणातलं झाड. याच्यावरती खूप साऱ्या कोकणातल्या महिलांचा उदरनिर्वाह चालतो, गजरे बनवून किंवा फुलं वेचून. तर हे कोकणातलं सुरंगीचं झाड हे खूप स्लो वाढतं. आता हे याला 4-1 वर्ष झाली, पण हे एवढंच वाढलंय. थोडं थोडं वाढेल. आपण नंतर आता पुढच्या वर्षी याला परत एक व्यवस्थित जागा शोधून जमिनीत हे लावू आपण. तुम्हाला मी तुळशीचा चहा बोललेला ना, तो हा चहा. याच्यात चहा पावडर नसते, दूध नसतं, पण हा चहा प्यायला खूप भारी लागतो. असा चहा एकदम नॅचरल, हाच पहिल्यांदाच येतोय. हा, आणि चव पण एकदम म्हणजे बेस्ट आहे. आणि जे शरीराला एकदम पौष्टिक असं पौष्टिक आहेच, पण याचा विशेष आहे की ही तुळशीचं फ्लेवर ह्या जमिनीमध्ये येतं. हीच जमीन दुसऱ्या ठिकाणी लावली ना, म्हणजे आम्ही ट्राय केला की ह्या जमिनीतून दुसऱ्या जमीन घेऊयात बा असं. तर माझ्या सासरवाडीला घेऊन लावले आणि तिथे असा फ्लेवर नाही, सारखीच तुळस, मातीचा फरक असतो. ही जमीन आधीपासून पूर्ण ऑर्गॅनिक आहे ना, तर तिच्यात असं एक वेगळी टेस्ट असते. आणि तुळशीच्या चहा तुम्ही बाहेर प्यायला तर असं कधीच लागणार. मातीचा बी फरक आणि निसर्ग त्यातला म्हणजे पर्यावरण पुरेसे पाहिजे. हे मला इथली तुळस ही मला एकदम निसर्गाचं जे बोलतो ना आपण वरदान किंवा एखादी गोष्ट निसर्ग हाताने हे तुळ्यासाठी स्पेशल वनस्पती होते तशा. आणि तुम्हाला कल्पना कशी आली म्हणजे रानझोपडी म्हणजे असं हे बनवायला? कॉलेज केलं, त्याच्यानंतर एक आधीपासून ठरलेलं थोडंसं बाहेर शहरात राहिलो ना, तर एक आपण गावाकडनं जातो, कधी पण आपल्याला गावाची ओढ राहतेच. आपण गावात कधी पण असं शांततेत जगलेलं असतं लहानपणापासून. जे आपलं 15-16 वर्ष आपण गावाकडे घालवलेले असताना ते आपण 15-20 वर्ष आपण इथलं वातावरण बघतो. आपण जेव्हा शहरात 5-6 वर्ष जातो ना, तो आपल्याला एक हे कळतं की अरे आपल्या गावाचं वातावरण किती सुखी आहे. ते आपण शहरात गेल्यावरतीच कळतं आपल्याला बाहेरची दगदग. म्हणजे आता जे काही समजा शहरात गावाकडून जे म्हणजे पैसे कमवण्यासाठी जे जातात त्यांना म्हणजे लय म्हणजे वेगळाच हे वाटतं का नाही, जे सुख आहे, जे गावात सुख आहे ते आपलं कुठंच नाही. आणि एक शहराकडे जाण्याचा प्रत्येकाचा उघा असतो की पैसे प्रत्येक ठिकाणी लागतातच. मी पण त्या सहमत आहे, पण माझं असं म्हणणं आहे की पैसा म्हणजे सर्व काही नाही राहत. ते एक पैसा एक साधन आहे, ते साध्य नाही. साध्य हे शेवटी सुख आहे आपलं, आपली समाधानी वृत्ती आणि सुख, आणि आपलं आरोग्य हे आपलं साध्य आहे आयुष्याचं. आणि पैसा हा फक्त साधन आहे. ते आपण पैशाने आपण ह्या वस्तू घेतो, त्या वस्तू घेतो, पण शेवटी काय राहतं जीवनाचं. आपल्याला जर आपण निरोगी शरीर राहिलं तर आपल्याकडे सगळ्यात मोठी संपत्ती आपल्या शरीराचं आहे. आणि ते आपण शेती हा जर पर्याय निवडला ना, तर तुम्ही ऑर्गॅनिक कडे निघालात ना, तुम्ही आयुर्वेदिक झाडं जपली, तुम्ही रानभाज्या लावल्यात, निसर्गाशी एकदम निगडीत राहिलात, मातीशी नाळ जोडून राहिलात, म्हणजे मातीची घरं किंवा साधं जर राहिलात ना, तुम्हाला आजार ही कन्सेप्टच नाही राहत. त्याच्यामुळे तुम्हाला दवाखान्यात जायची गरज नाही. उरला विषय पैशांचा ना, आपण आपला भाजीपाला आपल्या शेतातच मिळवतोय. रानभाज्या लावाव्या लागतच नाही, दरवर्षी नैसर्गिकरित्या येतं, म्हणजे मेहनत पण करायची. म्हणजे पोटाचा जो प्रश्न असतो तो मिटून जातो. तिथे इतकं शुद्ध ऑक्सिजन आहे ना, तिथे कसलंही पोल्युशन नाही, प्रदूषण नाही, सगळे औषधी वनस्पती आहेत आणि मस्त एकदम शांत वातावरण आहे, कसली गर्दी नाही, काही इथे एकदम एसी सारखं वातावरण वाटतं. आणि निसर्गात सगळी ही औषधी झाड आहेत. प्रत्येकामधनं जो ऑक्सिजन निघतो तो एक मेडिसिनल ऑक्सिजन असतो, तो आपल्या शरीरात जातोय, सगळ्या रक्तामध्ये भिनतोय. तर हे सगळं ना एकदम असं म्हणजे स्वर्गासारखं हे वातावरण. मग ते मला जाणवलं की आपण जास्त. आणि शेवटी काय होतं, मी रिटायरमेंट नंतर किंवा जॉब जरी केला असता तरी 60 वर्षांनंतर मला जग मारून घरीच यावं लागलं. हे गोष्ट एकदम खरी आहे. सगळ्यांची म्हणजे किती पण काम केलं बाहेर, पण एक दिवशी शेवट गावावरती यावं लागतं. आणि काय होतंय, जे आपलं उमेदीचं वय राहतं ना 40-45 वयापर्यंत, ते आपण सगळं तिकडे घालतो. आणि शहर हे असं आहे की शहरात गरजा संपत नाही. तुमच्याकडे किती पैसे काही असू द्या, ते चालूच असतं. तसं गावाकडे नाही राहत. तुम्ही कमी गरजेमध्ये सुखाने जगू शकता. इथे कोणाला की त्याच्याकडे फ्रीज आहे, त्याच्याकडे टीव्ही आहे, त्याच्याकडे मोठी गाडी आहे म्हणून मला गाडी पाहिजेलच हा विषय नसतो. इकडे पायी चालवून ही खूप साऱ्या गोष्टी कव्हर होऊन जातात. जे आपली जुनी लोक, आता समजा
बेडी जरी ओढायची ना ते शिदाच्या पानाची हा. तर ती आयुर्वेदिक होती, त्याच्याने फुफ्फुसाचे कोणतेच विकार होत हो. नाही. तंबाखू पण कमी प्रमाणात घेतली तर ते कीटकनाशक म्हणून काम करतं. तर अशा ज्या आपल्या पूर्वजांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत ना तर त्या चांगल्या आणि शरीराशी निगडीत होत्या. पण आता लोकांनी बिघडून त्याचं बिघडून टाकलंय व्यसन हे करून. आणि ह्या सर्व पेंटिंग केल्या हे तुम्ही केल्या का? इथलं सगळं आता ह्या दगडा पण हा. ज्या आहेत ना ह्या मी डोक्यांवरती वाहिलेल्या आहेत. ह्या मोठ्याल्या नाही हा. पण ह्या छोट्या छोट्या आहेत ना. मला जेव्हा रिकामा टाइम असतो मी नदीला जातो, 2-3 दगड जसं असेल ना 2-3 दर दिवशी दगड आणून टाकतो. ते हे सगळ्या दगडांची आहे ना ही हा. माझी मेहनत आहे, पण त्याच्यात मला तितकाच आनंद आहे की ती माझी मेहनत माझ्या डोळ्याला दिसते दिसते. आणि मला तुम्हाला सांगायला पण तितकाच आनंद होतो की अरे हे स्वतः मी केलंय मग माझ्या निर्मिती. मग इथली पेंटिंग असेल, ह्या झोपड्या बांधणं झालं असेल, जंगली आपले वाजणारे दगड शोधणं झालं असेल, बोनसाई झाले, हे झाले झाडं लावणं झाले, हे पॉन्ड तयार करणं झालं, हे सगळे ती एक माझी थेरपी आहे किंवा माझा आनंद शोधण्याचा तो मार्ग आहे की मी जेवढं काम करत जातो ना तेवढं सगळे ज्यांना निसर्गाची ओढ आहे किंवा आपुलकी ना तीच लोक इथे येतात. तीच येत. आणि ज्यांना निसर्गाची ओढ नाही त्यांनी खरंच इथे येऊ नये कारण मग त्यांना ह्या गोष्टी कळणार पण नाही आणि त्यांना सांगणं पण म्हणजे व्यर्थच हा व्यर्थ जाईल कारण त्या गोष्टी त्यांना समजणारच नाही. तर मग ते त्यांना सांगून ही काय फायदा नाही. माझा पण वेळ वाया जातो, त्याचा पण दिवस वाया जातो. ते पण. त्याच्यापेक्षा आणि म्हणजे रानझोपडी बघायला तरी लांबून लांबून कुठून कुठून जास्त लोक येतात? नाशिकचे सगळ्यात जास्त येतात. नाशिक. नाशिक त्याच्यानंतर मुंबईचे येतात. मुंबईपर्यंत जे व्हिडिओ वगैरे गेलेत ना त्याच्यामुळे तिकडच्या लोकांना कळालं. तर अशी तिकडची लोक येतात. नागपूरकडची काय तर नागपूरकडची ज्यांना असं माझ्यासारखं काही करायचं किंवा ज्यांना झाडांविषयी काम करायचं ते मुक्कामासाठी 3-4 दिवस येतात. मुक्कामाची आपली जशी आम्ही राहतो तसंच ते पण राहतात. अजून मुक्कामाची व्यवस्था परिपूर्ण नाही झालेली करतोय आता. आणि बाकी मग आपला पुण्याच्या साईडचे असतात, काही कोल्हापूर साईडचे पण येतात इकडे. बाकी कळवण, पिंपळगाव, खेडगाव आजूजवळचं हे म्हणजे जवळचे. पण ह्या जागेची किंमत शहरी लोकांना सगळ्यात जास्त लोकांना. आणि राहण्यासाठी तरी कमीत कमी किती म्हणजे लोक आले माणसं आले तर किती? मी दिवसाला फक्त 25-30 लोकांचं मॅनेज करतो. नाही म्हणजे राहायला म्हणजे समजा मुक्कामी आले तर 2 फॅमिली हा म्हणजे समजा 10-12 लोक. आणि यायचं असेल तर पहिलं कॉन्टॅक्ट करून द्यावं लागेल. सगळ्या आधी बुकिंग करावं लागतं कारण आपलं हे कृषी पर्यटन हॉटेल सारखं नाही, परिपूर्ण तयारीत नसतं. आधी प्री बुकिंग घेणं महत्वाचं राहतंय. त्यासाठी माझा जो नंबर आहे 98 34 45 25 92 या नंबरला मला फोन करून येण्याच्या 2 दिवस अगोदर माझ्याकडनं चौकशी करून घ्यायची असते की कोणाचं बुकिंग आहे नाही आहे, काय माझी काय परिस्थिती आहे ती जाणून मग अशी बुकिंग होते आपल्याकडे. आणि त्या बुकिंगचं म्हणजे कसं काय मॅनेजमेंट राहतं? आपण म्हणजे जेवणापासून म्हणजे चहापासून आता आपण सध्या एका दिवसाच करतोय ना. सकाळी तुम्ही माझ्याकडे यायचं मी तुम्हाला तुळशीचा चहा दिला तसं माझ्याकडे वेगवेगळे चहा बनता येते नैसर्गिक चहा, तर मी ते देतो वेलकम साठी. त्याच्यानंतर दुपारी जेवण असतं, एक रानभाजी असते आणि बाकीची रेग्युलर भाजी असते कारण सगळ्यांनाच रानभाजी सवय नाही राहत. भाकरी असतात, भात असतं, ट्रॅडिशनल आपल्या जे शेतात पिकतं ते आपण जेवणात वाढतो. नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज आणतो आपण आपल्या चुलीवरती बनवतो ते. आणि परत मग सगळी जशी तुम्हाला माहिती दिली तशी सगळी माहिती देणं, कॉफी कशी बनते ते समजून सांगणं, वॉरली पेंटिंग कोणाला वर्कशॉप पाहिजे असलं वर्कशॉप देणं आणि सगळी माहिती सांग. परत संध्याकाळी चहा. नदी आहे जवळच आपल्या, काही जण नदीला जातात एन्जॉय करतात. आता थोडं बिबट्यांचं प्रमाण वाढलं म्हणून आपण जंगलामध्ये नाही जात. आपण वेळ असला ना तर आपण जंगलामध्ये जातो, तिकडचे धबधबे वगैरे असे कव्हर करतो. मग सध्या ते आपल्याकडनं नाही शक्य होत. आणि इकडं जवळपास असलेला म्हणजे मोठा आणि सुंदर धबधबा भारोंडीचा इथे 3 किलोमीटरला आहे. शिराटा गाव आहे ना तिथे आहे. 2 नदीचे धबधबे एकाच जागी ट्विन पडतात. सगळ्यात भारी आणि हिडन आहे सगळं, अजून कोणाला माहिती नाही झाली. आणि तिथे तुम्हाला एकही प्लास्टिकचा कचरा नाही दिसणार, बाटली नाही दिसणार कारण तिचा कोणाला माहितीच नाही. तिथे म्हणजे जे केम बाजूने नदी येते आणि इकडची ती नाही केमची ती तिकडची झाली. इथलीच टोपलपाडा म्हणून गाव आहे ना तिकडनं एक नदी येते आणि ही आपली पार नदी. असं दोघांचा तिथे संगम होतो. तो संगम होताना 2 ठिकाणून पडतं ते पाणी आणि मग संगम होतो खाली. असं आहे. भरपूर गोष्टी आता तुमच्याकडून म्हणजे शिकायला भेटल्या आणि एवढं म्हणजे तुम्ही पर्यटनासाठी एवढं आकर्षित बनवलंय तर लोकांनी नक्की व्हिजिट करू या ठिकाणाला. आताशी सुरुवात आहे, हळूहळू जसं एक सुरुवात म्हणजे एवढंच तरी भरपूर आहे. अजून तर तुम्ही पुढे वाढवणारच आहेत. आणि राहायला म्हणजे हे तुमचं शेत आहे का? हा शेतच आहे. आता माझा जन्म इथलाच आहे. माझा आता 33वं वर्ष चालू आहे. 33 वर्षापासून इथंच आहे. माझा जन्म इथलाच आहे. मी इथेच वाढलोय. आणि ही जी मोठाली झाडं दिसत आहेत ना, माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा आठवण म्हणून ही हापूस आंब्याची बाग लावलेली तेव्हा
चिकूची झाडं लावली आहेत. तर मी जेवढं वाढतं तेवढीच ही झाडं पण वाढतात. असं हे आहे. मी इथेच वाढलोय. मला गावातले खूप कमी लोक ओळखत आहेत. आता हो ओळखत आहेत. पण मग इथे शेतावर राहिलो. गावाशी काही संबंध नव्हता. गावाशी संबंध का नव्हता तर आपण पोरांमध्ये वगैरे राहिलो तर एक वेगळ्या सवयी लागत गावातलं एक वेगळं वळण लागत जातं. मग त्याच्यासाठी आई वडिलांनी एक विचार केला की पोरांना थोडंसं सुरक्षितच ठेवलेलं बरं, म्हणून आम्ही इकडे शेतात आलो आणि इथेच राहतो. म्हणजे पूर्ण इथूनच सुरगाणा जवळ आहे आणि शिक्षणासाठी सर्व गोष्टी. शिक्षण इथे 10वी-12वी पर्यंत इथे केलं. त्याच्यानंतर डिप्लोमाला कोल्हापूरला गेलो, बीएला परत नाशिकला गेलो. असं थोडंसं असं आलं. म्हणजे तुम्हाला एवढी आवड आहे म्हणून एवढ्या गोष्टी हे साध्य झाल्या. जसं जसं. आणि इथे तुम्ही कोण कोण राहता? मी, माझी बायको, माझी छोटी 11 महिन्याची मुलगी, आई बाबा, मी 5 यांचे फॅमिली आहे. तर आता तुम्ही तुमचे दुसरे पण टुरिस्ट आहेत त्यांच्याशी थोडस बोला. आता आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. हा फोटो काढ. हे लिचीचं झाड आहे. पण जे लिची खातो ना त्याचं झाड हे ग्राफ्टेड नाही, बीपासनं उगवलेलं आहे. इथे एक हे लिची आहे. तिकडे तो लांब जो दिसतोय ना मोठं झाड ते अवाकाडोचं आहे. अमेरिकेचं सुपरफूड आहे. 5 वर्ष झालीत त्याला. आता गेल्या वर्षी मोहर आलेला पण फळ आलेलं नव्हतं. आता ह्या वर्षी मोहर आल्यावरती बघत फळ येतं की नाही. त्याच्या साईडला एक सोरसूप नावाची वनस्पती आहे जी अँटी कॅन्सर फ्रूट म्हणून वापरलं जाते. अननसासारखं फळ येते. म्हणजे हे कसं फळ आलं ना पण वरतून त्याचं अननसासारखं स्ट्रक्चर राहतं आणि ते खायला बेचव सारखं राहतं. पण ते खाल्ल्याने आपल्या शरीरात कॅन्सरच्या गाठी होत नाही असं सगळीकडे हे केलं जातं. तर मग ते सोरसूप नावाचं झाड. इकडे हा काळा ऊस. काळा ऊस खूप गोड असतोय आणि खायला मऊ असतं. म्हणजे लहान मुलं पण चावू शकतात असं. हा तो काळा ऊस. इकडे जे आहेत ना जे आपल्याकडे मुंग्यांचे वेगवेगळे प्रकार असतात तर त्याच्यापैकी हे अशी वारुळ जर पावसाळ्यात जपून ठेवलीत ना तर ती इतकी भारी कलाकृती अशी सुरक्षित असते. आता ही आहे ना तर ही आपण नाही बनवलेली. इतकी सुंदर रचना ही मुंग्यांनीच बनवलेली. पण हे जर पावसाळ्यात त्याच्यावरती काहीतरी शेल्टर किंवा छत ठेवलं नाही ते सगळं धुवून जात आहे, पाणीमध्ये जातोय, मग ते गुदमरून मरून जातं. मग त्याच्यासाठी हे आपण असं काहीतरी ठेवलं पाहिजे आपल्या आसपास असेल तर. असं इकडे ही निवासाची व्यवस्था करता येते पर्यटकांसाठी. पारंपरिक पद्धतीची कौलारू घरांचा अटॅच टॉयलेट बाथरूम दिलाय. बाकी सगळं सारवलेलं आहे. म्हणजे जसं आपण जो पूर्वी राहायचो ना तोच फील असणार आहे. 2 रूम सध्या काढल्यात. याचं काम अजून 80% झालंय. बाकीचं काम म्हणजे पाण्याचं कनेक्शन आणि ते इतर गोष्टी बाकी आहेत लाईटचा. फक्त हे आता बाकीचं करून ठेवलंय. हा इथे परत हे मुंग्यांचं वारूळ. अशी जी आपल्या शेतात मुंग्यांची वारूळ आहेत ना त्यांना आपण अशी पावसाळ्यासाठी घरं बनवून देतो ज्याच्याने ते सुरक्षित राहतील. पूर्वी आपले घर कसे राहिले? आपली घरं अशीच होती. कौलारू घरं होती. मातीने सारवलेले असायचे. तेव्हा आपल्याला थोडंसं असं वाटायचं की अरे काय आपण मातीच्या घरामध्ये राहतोय. पण आजचं असं इतकं जग बदललंय ना की त्या मातीच्या जसे आजार वाढलेत ना तसं ह्या मातीचं महत्व सगळ्यांना पडलं. आता परत मड हाऊस कडे खूप लोक वाटतात आणि खूप साऱ्या मोठ्या लोकांचं ना मातीच्या घरात राहण्याचं स्वप्न राहत आहे. फरशीच्या घरात काय होत आहे आपलं ना जे आपण काय बोलतो जे ग्राउंडिंग व्हायला पाहिजे ना, अर्थिंग व्हायला पाहिजे ना ते होत नाही. त्याच्याने आपल्या शरीरातले जे अर्थिंग जे व्हायला पाहिजे ते नाही होत. त्याच्याने खूप सारे आजार वाढत जातात आपल्याकडचे. मग त्याच्याने आपले गुडघे दुखणं किंवा हाडांचे जे प्रॉब्लेम होतात असे खूप वाढत जातात. त्यासाठी मातीची घरं हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे आपल्या आरोग्यासाठी. तरी मातीच्या घराचा हा फायदा असतो उन्हाळ्यामध्ये तुम्हाला अशी गरम नाही जाणवणार. जसं बाहेरचं वातावरण असतं ना त्याच्या विपरीत ते हे करतं. म्हणजे गरम असेल तर ते तुम्हाला थंडावा देईल. पावसाळ्यात खूप थंड वातावरण असेल थंडीच्या दिवसात तर ते उबदार देतं. आणि कौलांमुळे काय होतं व्हेंटिलेशन हवेचं होत राहतं ना त्यामुळे हवा खेळती राहते. एक वेगळा फील येतो. आणि कौलाच्या घरात कधी पण असं आपलं मन तृप्त पावतं म्हणजे समाधानी पावतं. साधी जरी दिसायला घरी असले ना तर ते एक डोळ्याला भावतं आणि पर्यावरणपूरक असतं ना ते. हे जे झाड आहे ना आपल्या जंगलातलंच खडक पायरा, आंबू पायरा आपल्याकडे असतो, काळा पायरा असतो. असे पायऱ्याचे माझ्या माहितीनुसार 3 प्रकार मी बघितलेत. तर त्याच्यापैकी हा खडक पायरा आता याने ही पानगळती केली आहे.
पण ना आता जे वातावरण बदलते किंवा क्लायमेट चेंज होत आहे, टेम्परेचर वाढत आहे, त्यासाठी ही जंगली झाडं किंवा नेटिव्ह झाडं खूप महत्त्वाची राहतात. का तर यांना आता पालवी फुटेल आणि जेव्हा भर उन्हाळा असतो ना, तर या झाडाखाली तुम्ही गेलात ना, तुम्हाला AC सारखं वातावरण वाटतं. हा कमी प्रमाणात असं पाणी शिंतडत राहतो, असं थोडं थोडं बाष्प स्वरूपात. त्याच्यानं तुमच्या आजूबाजूला तिथे तुम्ही असाल ना, तर तुम्हाला एकदम मस्त गार वाटतं. की आपण जंगलात जरी गेलो तरी जंगलात आपल्याला तसं एकदम गार वाटतं. त्याचे कारण असे की ही झाडं उन्हाळ्यात थोडंसं टेम्परेचर कमी करायचं काम करतात. आणि याला जे फळं लागतात ना, ते चिमण्या साळुंक्या खूप खातात. म्हणजे पक्ष्यांना आपण एक्स्ट्रा काय खाण्याची काही गरज पण नसते. मग असे ही जंगली झाडं आहेत आणि यांना काहीच मेंटेनन्स नसतं. खडकावरती ही आरामशीर येत आहे. हा खडक पायऱ्या झाला. इकडे आहेत ना, तर हा आपला जो पर्यटक येतात ना, तर एक टेबल आहे, त्याच्यावरती जेवायची व्यवस्था असते. बाकी सगळे इकडे सारवलेला खाली झाडांखालीच बसतात, कारण लोकांना दर दिवशी ते टेबललाच बसलेले असतात. त्यांना एक दिवस असा जमिनीशी निगडीत किंवा खाली बसून जेवायचं असतं. आता ही चिकूची झाडं आहेत, यांच्या खाली सगळे अंथरूण आणि पंगत भरून जेवत बसतात. मी फक्त जेवण बनवून देतो, सगळं सेल्फ सर्व्हिस करून घेतात, त्याच्यामुळे माझा खूप सारा ताण वाचतो. ही फणस, आता याला बाळ फणसं आलीत आणि हे आता फणसामधले एक विशिष्ट सांगतोय. याच्यामध्ये 2 फणसाचे प्रकार आहेत. एक हा छोट्या देठाचा आहे आणि हा एक मोठ्या देठाचा. जो मोठ्या देठाचा असतो ना, तो कधी पण मोठा फणस होतो आणि ही थोड्या दिवसांनी गळून पडतात. या फणसाला सगळी जेवढी मोठ्या देठाची फणसं असतील तेवढी सगळी मोठी होतील आणि ही छोट्या गऱ्यांची पिवळी पडून खाली गळून जातील. मग हा पिवळ्या गऱ्यांचा आहे. आपल्याकडे खाली गुलाबी गरे, म्हणजे वरती स्ट्रक्चर हिरवाच पण आतमध्ये गरे जे असतात ते गुलाबी असतात. एक सफेद गऱ्यांचा. तर सफेदचं वैशिष्ट्य हे झालंय की तो जास्त गोड खायला नाहीये, खोबऱ्यासारखा. म्हणजे ज्यांना शुगर असते किंवा ज्यांना गोड नसतं जास्त खायचं, त्यांच्यासाठी तो चांगला पर्याय आहे. ही फणस झाले. इकडे मध्ये काही वॉर्ली पेंटिंगचे प्रकार आहेत. इकडे जे आहेत ना, तर आपल्या आता ट्रॅक्टर वगैरे मशिनरी झाल्यात, पण पूर्वी आपली नागलीची मणी असेल किंवा भाताची मणी ती अशी बैलांच्या सहाय्याने पात झोपली जायची आणि ते विशिष्ट करून पौर्णिमेच्या दिवशी असायची, कारण उजेड असतं तेव्हा. तिकडे ते पौर्णिमेचं चंद्र दाखवलंय आणि ही बैलांची पात दाखवली आणि बाकीचे ते बांबूच्या काठीने ते इकडे तिकडे करताय. असं एक वातावरण आकडे आपण म्हणतो त्याला, ते हे असं दाखवलंय. इकडे परत बैलगाडीने ते आपण शेतातनं घेऊन येतोय. आपण मग खळ्याच्या साईडला भाताच्या गंजा रचून ठेवतो, ते दाखवलंय. आणि झोडपणी म्हणजे माणूस जो धान्य कसं झोडपतो, आपण पोळ्या बांधतो आणि त्याच्याने झोडपतो. आम्ही आता पण तेच करतोय. तर मग हे असं धान्य करून ते उपणलं जातंय. म्हणजे त्याच्यातली जी उपण जे घाण वगैरे असते किंवा फोकळ्या असतं त्याच्यामध्ये, ते असं साईडला निघून जाते. मग ते स्वच्छ करून परत ते पोत्यात भरलं जातं. पोत्यातून मग इथे पोती ही घरात घेतली जाते. आपण आपल्याकडे घरात घेण्याआधी थोडंसं त्याला पूजा केली जाते धान्याला. मग ते, कारण शेतकऱ्यासाठी धान्य हेच लक्ष्मी असतं. मग हे असं घेतलं जाते. आपल्याकडे पूर्वी ना लग्न बैलगाडीने जायचे. म्हणजे आपल्याकडे आधीचं वाहन काय, तर बैलगाडी हेच आपलं वाहन होतं. मग आधीची अशी वराड जी असायचे ते जायची. तर हे लग्न दाखवलंय. आपल्या इकडचे हे जे कृषी पर्यटनाचे डॉक्युमेंट आहेत ना, ते आहेत. परमिशन जे आपण घेतलेले आहेत त्या, हे पर्यटन संचालनालयाचं नोंदणी क्रमांक 40चं आपलं सर्टिफिकेट आहे, फुल लायसन आहे. थोरात साहेब आपल्याकडे पहिल्यांदा आलेले आहेत, तेव्हाचे फोटो आहेत. दुसऱ्यांदा आलेले तेव्हा इथे हॉलमध्ये जेवलेले. त्यांचं सध्या पेंटिंगचं काम चालू आहे. तुम्हाला थोड्या वेळाने त्या पेंटिंग दाखवेल. तर हे माननीय बाळासाहेब थोरात. इकडे हे अशा भिंतींवरती काय पेंटिंग केलेले आहेत. हे जे झाड आहे ना, हे कॉफीचं आहे. आणि ही जी कॉफी लागली आहे ना, ही सगळी आता पिकून आलेली आहे. तेव्हा आपण याची काय करतो, ह्या बिया घेतो, त्या काढतो, अशा काढतो आपण बिया सगळ्या, त्या धुतो, वाळवतो आणि त्याची मग आपण भाजतो त्याला. आणि भाजल्यानंतर कॉफीचा वास येतो. असा कॉफीचा वास नाही येत. मग त्याची आपण ब्लॅक कॉफी बनवून पितो. पण ही आपली परिपूर्ण ऑर्गॅनिक कॉफी. याला 1% युरिया नाही, काय नाही, काहीच नाही. असा पालापाचोळा पडतो, तो कुसतो आणि त्याच्यावरतीच कॉफी बनते. आता ही त्याची कॉफी बनवून ही रोपं तयार झालेली आहेत ना, ही अशीच वाढतील, नैसर्गिक वाढतील. म्हणजे ही आपण लागवड नाही केलेली, ही तशीच वाढते. ही अशी कॉफी येते. त्या मानाने हिला ना काही खत पाणी न देता ही इतकी भारी आली आहे ना, तर आपल्या इथे रिझल्टचा खूप भारी आहे. हे आपलं चॉकलेटचं झाड आणि हे आपलं कॉफीचं झाड. आपल्याकडे सगळं पिकतं. आता हे जे इथे दिसतंय ना, आपण ज्या रानभाज्या कव्हर करतोय ना, त्याच्यामध्ये ही रानभाजीचा एक प्रकार आहे कंद वर्गांमध्ये. हा कोयची कंद. याचा म्हणजे आपल्याला भाजी लागते तेव्हा कंद कापायचा, असा एक एक निघतो ना, तसा कापायचा. मग त्याची उकडून आणि भाजी करायची. मग ह्या रानभाज्यांचे वेगवेगळे प्रकार, शेवळा झाला, चाईचा मोहर झाला, तेरा झाला, रुखाळू झालं, कोयची कंद झालं,
आपले सफेद मुसळी, जिला आपण याची कवळीची भाजी म्हणतो, अशा भाज्यांची लागवड. परत मग आता रानभाज्या ज्या असतात ते पावसाळ्यातच येतात ना, तर उन्हाळ्यामध्ये काय पर्याय, तर हे असे जे कंदवर्गीय असतात ना त्याच्या भाज्या बनवणे, किंवा आता फणस येतील. जूनच्या टायमिंगला ज्या भाज्या उमलतात त्यांच्या आहेत का काही? ते आता कंद आहेत सगळे, ते पोळाला आहेत ना, ते कंद आहेत. त्याच्यामध्ये शेवळा झाला, तेरा झाला, तर ते सगळे असे त्या लावून दिलेत. तर ते पावसाळ्यात त्या वेळी ते नैसर्गिकपणे उगवून येतात. मग ते आपण तोडून आणि त्याची भाजी करतो. इथे याच्यावरती जो वेल गेलाय ना, हा माऊस जोडीचा वेल आहे, जे विधारा बोललं जातं किंवा आपल्या ग्रामीण भागात माऊस जोडीची वेल बोललं जातं ना, ती आहे. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक हा आणि एक तिकडे कडुलिंबाच्या झाडावरती आहे. तर जसं तुम्हाला बोललो ना, तर हा एक मोठा वेल आहे. परत इकडे हा केवडा नदीच्या किनारी असतो किंवा इतर ठिकाणी असतो ना, आपण जो हरतालिकेला किंवा वापरतो, तो हा केवडा. याच्यामध्ये ना ससे राहतात, तेव्हा ज्यांना पिलं वगैरे द्यायचे असतात ते बियांमध्ये देतात आणि मग ते इकडे तिकडे फिरत असतात, गवत खाणं वगैरे त्यांचं हे नैसर्गिक राहतं. मग आणि सेफ्टीसाठी आपण 2-4 ते पिंजऱ्यात पकडून ठेवतो, म्हणजे यारनं जरी काय झालं ना तरी मग ते सेफ्टीसाठी आपल्याला ठेवावे लागतं. इकडे आहे ना, हा आंब्याच्या झाडावरती गेलाय ना, ही काळी मिरीचा वेल आहे. आता याला हे जे घड छोटे छोटे काळ्या मिऱ्या लागल्यात ना, ह्या परत मग पक्व झाल्यात की आपण त्या उकळून घ्यायच्या, वाळवायच्या, मग ती काळा कलर घेते आणि मग ते आपण मिरी म्हणून वापरतो. इथे एक झाड आहे ना, ते ऑल स्पाइसचं आहे. याच्यामध्ये सगळ्या मसाल्यांचा वास येतोय, म्हणजे हा मसाल्याला खूप भारी पर्याय आहे. असं तुम्ही वास घ्याल ना चुरून, त्याला असं वास येतो बघा. ही जी आहे ना, तर ही आपली रानकेळ कवदर आपण बोलतो हिला. हिला 5 वर्षात एकदा फळं येतात, त्याच्यानंतर ती मरून जाते. म्हणजे हिचं आयुष्य 5 वर्ष असतं, ती आयुष्यात एकदाच फळं देते. ह्या वर्षीला फळं आलीत. हिचा मेन गर खूप कमी राहतो, म्हणजे 2% गर राहतो, फक्त नुसत्या बिया असतात काळ्या, पण त्या बिया खूप किडनी स्टोनसाठी, मूतखड्यांसाठी उपयोगी राहतात. त्याची पावडर जर आपण घेतली तर तो खडा वेतवून जातो आणि परत त्या ठिकाणी खडा नाही तयार होत, मूतखडा. आपण ऑपरेशन करतोय काय होतं, ती जागा तशीच रिकामी राहते, तिथे परत 6-7 महिन्यात परत दुसरा खडा तयार होऊन येतो. पण हे आयुर्वेदिक औषध घेतलं ना, तर तुम्हाला तो परत ती जागा परिपूर्ण भरून येते, नंतर परत ते होत नाही. आणि याचं मग कच्चे राहतात तेव्हा आपण काय करतो, रानभाजी असते ना, तर रानभाजीसाठी याचा आपण उपयोग करतो. आणि हे जी पानं आहेत ना, ही जेव्हा हिरवी असतात ना, आपण जेवायला ताटं वापरतो, आपण ही पानं वापरतो. ही कवदर रानकेळ. ही सादड्याची झाडं पण लावली तिथे, कारण जो काजवा असतो ना, झिंगाऊ, तो ह्या झाडावरती सगळ्यात जास्त बसतो. मग ते आता आपल्याला ते काजवे जवळपास पूर्वीसारखे नाही दिसत. मग ते एक थोडंसं जंगलात फिरलो तर ते लक्षात आलं की सादड्याच्या झाडावरती सगळ्यात जास्त काजवे येतात. म्हणून मग आता ही सादड्याची झाडं लावलेत. पुढे जाऊन आपल्याला ही ट्री हाऊस म्हणजे झाडांवरची घरं वगैरे बनवायला ही कामात येते. ही अशी सादड्यांची झाडं. इकडे ज्या ह्या केळी तुम्हाला बोललो ना, केरळकडच्या केळी, त्या ह्या केळी, त्यांचे 4-5 घड आता आलेले आहेत ह्या केळी. आणि ह्या ज्या पपई दिसत आहेत उंच झालेल्या, ह्या सगळ्या गावठी पपई. परत आपण तिकडे कोळी चिकन बघितलं ना, इथे पण हा कोळीची चिकन. हे असे येतात, आपण जशी लागली तशी पावसाळ्यात हा अशी वेल जाते, सगळ्या झाडावरती पसरते. मग त्या परत जेव्हा ती हिरवी पानं असताना कवळी डेकी, त्याची परत भाजी केली जाते. मग जेव्हा ते हिरवी पानं असतात तेव्हा हिरव्यांची भाजी, जेव्हा कंद असतात तेव्हा कंदांची भाजी. पण आपण समजा त्याला पाणी वगैरे टाकलं तर या टायमात म्हणजे हिरवे राहतील का? नाही, नैसर्गिक निसर्गात येणारा तुम्ही रुखाळू झाला, तो पेवटा झाला, हा कोळी चिकन झाला, तर निसर्गातल्या जेवढ्या पण वनस्पती आहेत ना, आता मी तिथे पाणी देतोय ना तरी ते येत नाही. त्यांचा तो नियम आहे, जेव्हा पावसाळ्यात त्याला नैसर्गिक जे वातावरण भेटतं ना जूनमध्ये, तेव्हा ते परत नवीन कोंब टाकता. असं तुम्ही किती पण पाणी द्या, एक तर ते काय माहिती आहे निसर्गाचं काय आहे. आपण किती पण हायब्रिड तयार करायला नाही. आणि याला तुम्ही खतं दिलीत ना, युरिया वगैरे, तर हे शेदून मरून जातात. यांना खतं नाही चालत, यांना हा असा पालापाचोळा लागतो. म्हणून मग आपला पालापाचोळा आपण झाडत नाही किंवा जाळून नाही देत, तो असाच ठेवतोय, तो कुजतोय. आणि सगळ्यात भारी जमिनीचं खत हेच. त्याच्याने आपले 2 पैसे पण वाचतात आणि सगळं नैसर्गिक. आणि याच्यातून जे ऑर्गॅनिक येतं ते आपल्या पोटात जात आहे, आपलं शरीर तसं राहते. मग आपल्याकडे डॉक्टरांकडे जायची गरज नसते. पण मग हे सगळ्यांना समजायला असं नाही. काही लोकांना आपली शेती परिपूर्ण अशी स्वच्छ लागते, मग ते स्वच्छ असले की त्याच्यात ऑर्गॅनिक मॅटर नसतात आणि मग त्याच्यात बाकी ते हळूहळू ते आपल्या शरीरावरती प्रॉब्लेम होतात. ह्या ज्या काही आदिवासी कला आहेत ना, तर वॉर्ली पेंटिंग जरी आपण याला म्हणत असू ना, तरी प्रत्येक आदिवासी लोकांमध्ये नागपंचमीला किंवा बैलपोळ्याला हे काढलं जातं. मग त्याच्यापैकी हे मान्य बाळासाहेब थोरातांच्या हे पेंटिंग आहेत, त्यांचं काम चालू आहे. अजून अर्ध्या झाल्यात, अजून अर्ध्या बाकी आहेत, त्याचे काही नमुने.
ही वॉर्ली पेंटिंग एक झाली. त्याच्यानंतर आपल्याकडे ही जी मासेमारी होते ना त्याची झाली. ही आपण होळीचा सण साजरा करतो ना त्याची झाली. होळी आहे, होळी कधी पण मंदिराच्या समोर असते आणि त्या दिवशी पौर्णिमा असते. मग हे सगळं असं वातावरण तसंच दाखवलंय. हे एक तारपा आणि गावाचं वातावरण दाखवलं. विहीर आहे, मोर नाचतोय, बैल बसलीत, जात्यावरती दळण करतायत, बांबूचं विणकाम चाललंय, ताडी काढतायत किंवा असं हे वातावरण गावचं. त्याच्यानंतर हा देव चौक असतोय, लग्न चाललंय, देव चौक आहे, त्याच्यावरती मोर बसलाय. मोर कधी पण शांततेचा प्रतीक म्हणून काढला जातो. तर हा तो मोर. याच्यावरती ह्या बांबूचं एक कल्चर दाखवलंय. बांबूचं असं ट्री हाऊस आहे, बांबूची झाडं आहे, त्याचं विणकाम करताय, ज्या टोपल्या विणतायत किंवा इतर घोंगडी बिंगडी विणताना ते आहेच. त्याच्यानंतर हे आपण नागपंचमीला जे करतो ना ते वारुळ आहे, साळुंके आहेत. आपली एक थीम असते ना की वारुळामध्ये नाग असतं, मग आपण त्याला काय लोक अंडी पण टाकतात त्याच्यामध्ये. नागपंचमीच्या दिवशी आम्ही पण टाकतो. मग ते वारुळाची पूजा करता. मग त्याचं हे सगळं हे त्याचं आहे. अशा ह्या आदिवासी चित्रसंस्कृतीपैकी ही आदिवासी कला आहे. हा आता ना आपला सगळ्या शेतकऱ्यांचा मित्र धामण, जो बिनविषारी असतं, पण हा म्हणजे हा पाळीवच आपल्या घरचा आहे. हा बिनधास्त असतं. आता आपला आवाज त्याला जातो तरी तो इथं हलत नाही. त्याने एखादा उंदीर तिकडे पकडला असेल ना तो असा खूप मोठा असतोय. आपण त्याला काही इजा नाही करणार आहे, फक्त त्याला हे करतोय. हा बघा, हा धामण, तो गेला. ओके, असा हा धामण. नगर बाबा येऊ का? राम राम. तर आपण आता रान झोपडी बघितली आणि आपण आता परत जाणार आहे आपल्या घरी.